नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिनाथ सुरनर आपल्या सर्वांचं लोकसेवा अकॅडमीमध्ये स्वागत करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी उद्यापासून म्हणजेच 5 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बघा या परीक्षेमध्ये किंवा या परीक्षेसाठी आतापर्यंत आपण खूप मेहनत घेतली आहे, खूप कष्ट घेतले आहेत. आता या कष्टाला जस्टिस किंवा न्याय मिळण्याचं काम आता उद्या येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. बघा या परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, शांतपणे परीक्षेला सामोरे जायचं आहे. आत्तापर्यंत तुमचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझं इथिक्स राहिलं, माझा ऑप्शनल राहिला, माझा एसे राहिला. या कोणत्याही गोष्टीची चिंता न करता आता काय करायचं आहे, आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरे जायचे. बघा आता इतक्या दिवस केलेल्या तुमच्या अभ्यासाला किंवा इतके दिवस केलेल्या तुमच्या मेहनतीला आता ह्या परीक्षेच्या माध्यमातून कुठंतरी न्याय देण्याचं आपल्याला काम करायचं आहे. बघा मग यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला आता उद्या म्हणजेच 5 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये जी आपण परीक्षा देणार आहोत ते विशेष म्हणजे त्या 3 तासामध्ये आपलं धोरण कशा प्रकारे असायला पाहिजे, आपलं स्ट्रॅटेजी कशा प्रकारची असायला पाहिजे, त्याचबरोबर एक्झाम हॉलमधील आपलं नियोजन कशा प्रकारे असायला पाहिजे याविषयी आपण आज थोडक्यात माहिती पाहू. आज मी तुम्हाला अभ्यासाविषयी कोणत्याही बाबी सांगणार नाही, कारण याचपूर्वी आपण विविध सेशनच्या माध्यमातून आर्ट ऑफ आन्सर रायटिंग असेल, आर्ट ऑफ एसे रायटिंग असेल याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. मग आता ॲक्च्युअल एक्झामिनेशनमध्ये आपली रणनीती, आपली स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असायला पाहिजे याविषयी थोडक्यात चर्चा करू. तर बघा चला आजच्या सेशनमध्ये आपण विशेषतः एक्झाम हॉल स्ट्रॅटेजीचा विचार करू. एक्झाम हॉल स्ट्रॅटेजीचा विचार केला तर बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार केला तर बघा या परीक्षेमध्ये आता तर नॉलेजचं सर्व विद्यार्थ्याकडे आहे. मग राज्यसेवा मुख्य परीक्षेत फक्त ज्ञान असणे पुरेसे नाही, तर परीक्षा कक्षातील तुमचं धोरण म्हणजेच एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी ही तुम्हाला यशस्वी करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. बघा परीक्षेमध्ये बघा ॲक्च्युअली आता नॉलेजचं सर्वाकडे आहे, परंतु ॲक्च्युअली ही परीक्षा म्हणजे माइंड गेम आहे. ज्या विद्यार्थ्याकडे जितकं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा तो जास्तीत जास्त कशा प्रकारे युटिलायझेशन करून अधिक प्रभावी कशा प्रकारे उत्तरे लिहू शकतो यावर त्याचं यश ठरणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे, परीक्षेदरम्यान वेळेचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याचबरोबर प्रश्नांची योग्य निवड कशा प्रकारे करायला पाहिजे, त्यानंतर उत्तर सादरीकरणाची गुणवत्ता कशा प्रकारे राखायला पाहिजे आणि मानसिक तणावावर नियंत्रण परीक्षामध्ये नेमकं कसं करायला पाहिजे याविषयी चर्चा करू. बघा मग या बाबीमध्ये जर तुम्ही संतुलन साधलं तर तुम्ही काय कराल, योग्य धोरणामुळे केवळ प्रश्न सोडवणारच नाहीत तर त्यामध्ये अधिक तुम्हाला गुण कसे मिळवणार यासाठी आपण प्रयत्न करू. बघा आज सुरुवातीला आपण परीक्षेमध्ये वेळेचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहू. मग परीक्षेमधील वेळेचा विचार केला तर बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेत मर्यादित वेळेत विस्तृत आणि दर्जेदार उत्तर लिहायचे. बघा आपल्याकडे मर्यादित म्हणजे 3 तासाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मर्यादित वेळेत दर्जेदार उत्तर लिहायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर उत्तर लिहिताना वेळेवर लक्ष ठेवणे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कारण काय होतं बघा, अनेकदा उमेदवार सुरुवातीला फार वेळ घालवतात आणि शेवटच्या क्षणी घाईघाईत उत्तर संपवतात. हे कुठंतरी आपल्याला टाळलं पाहिजे. मग परीक्षेमध्ये आपली परीक्षेच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या कालावधीपर्यंत आपली एक रणनीती फिक्स असायला पाहिजे आणि त्या प्रमाणात वेळेचं सेग्रिगेशन करायला पाहिजे, जेणेकरून आपली घाई होणार नाही. त्यानंतर पुढे प्रत्येक पेपरसाठी आपण आधीच वेळेचं नियोजन करून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वीच ठरवून द्या की बाबा मी इतके प्रश्न इतक्या वेळा सोडणार आहे, एवढ्या प्रश्नासाठी एवढा वेळ देणार आहे. सर्व तुमच्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे. त्यानंतर बघा उदाहरणार्थ एसेचा पेपरचा विचार केला तर ब्रेन स्टॉर्मिंगसाठी जनरली तुम्ही 30 ते 35 मिनिटाचा विचार करायला पाहिजे आणि उर्वरित काय करायला पाहिजे, लिखाणासाठी करायला पाहिजे. या सर्व बाबी मी मागच्या सेशनमध्ये सांगितलेच आहेत. त्यानंतर बघा आता जनरल स्टडीजचा विचार केला तर जनरल स्टडीजमध्ये जनरली 10 आणि 15 गुणांसाठी प्रश्न आपल्याला येतात. मग 10 गुणासाठी आपली कशी रणनीती असायला पाहिजे, 10 गुणाच्या प्रश्नासाठी आपल्याला 150 शब्द हे 7 मिनिटामध्ये लिहायचे. त्याचबरोबर 15 गुणासाठी आपल्याला 250 शब्द हे 10 ते 11 मिनिटामध्ये संपवायचे आहेत. जनरल स्टडीजमध्ये काय करायचे तर 10 गुणांचा प्रश्न असेल तर आपल्याला 150 शब्द 7 मिनिटामध्ये कोणत्या हालतीमध्ये संपवायचे आहेत. त्यानंतर 15 गुणाचा प्रश्न असेल त्यासाठी आपल्याला 250 शब्दामध्ये काय करायचे, 10 मिनिटामध्ये तो प्रश्न फिनिश करायचे आणि त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. त्या प्रश्नावर जास्त वेळ घालवायचा नाही. त्यानंतर पुढे बघा वेळेचा अपयोग टाळण्यासाठी आपली उत्तर रचना, प्रस्तावना, मुख्य भाग आणि समारोप मनात आधीच आखून ठेवायचे. म्हणजे मी तिथं इंट्रो काय करणार आहे, मेन बॉडी काय करणार आहे, कन्क्लुजन कशा करणार आहे हे तुमच्याकडे आधीच राहायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित
अटेम्प्ट कराल. त्यानंतर वेळेचे व्यवस्थापन केल्यास सर्व प्रश्नांना नीट व सखोल उत्तर देणं शक्य होतं. जर तुमचं वेळेचं व्यवस्थापन असेल तर तुम्ही सर्व प्रश्न नीट आणि सखोल उत्तर देऊ शकाल. त्याचबरोबर तुमचा मानसिक तणाव कमी होईल आणि उच्च गुण मिळवण्याची तुमची शक्यता वाढेल बघा. त्यानंतर पुढे बघा, अभ्यासाबरोबर वेळेचे नियोजन, काटकोर पालन हे मुख्य परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे. फक्त तुमच्याकडे ज्ञान असून चालणार आहे का हो? तर नाही. तुम्ही त्या ज्ञानाचं त्या वेळेमध्ये कशाप्रकारे युटिलायझेशन कराल यावर तुमचं यश ठरणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आल्यानंतर मग प्रश्नांची योग्य निवड करणे तितकेच गरजेचे आहे. मग ओझर ते एकदा पाहून घ्यायचं, आपल्या टप्प्यातील कोणते प्रश्न आहेत त्यांना आधी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्या प्रश्नावर आपल्याला काही येत नाही त्यावर वेळ घालवायचा नाही. त्यामुळे आपण परीक्षेच्या सुरुवातीला सोपे किंवा परिचित प्रश्न अटेम्प्ट केल्यास आपला आत्मविश्वास वाढेल बघा. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीला सोपे प्रश्न टॅकल करून घ्यायचे, नंतर आपल्याला कठीण किंवा अवघड प्रश्नाकडे वळायचे. त्याचबरोबर कठीण प्रश्न मागे ठेवणे आणि सुरुवातीला मोमेंटम मिळवणे ही प्रभावी रणनीती आहे. काय करायचे, कठीण प्रश्न मागे ठेवायचेत आणि सोपे प्रश्न घेऊन पुढे जायचे. असा मोमेंटम आपल्याला राखता आला पाहिजे. त्याचबरोबर बहुआयामी प्रश्न जास्तीत गुण मिळवून देतात. मग त्या प्रश्नांना काय करायचे, प्राधान्य द्यायचे. मग डायमेन्शनचा अप्रोच करून आपल्याला ते प्रश्न टॅकल करायचे आहेत. त्यानंतर पुढे बघा, आता उत्तर लेखनामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन. ज्याप्रमाणे मी म्हटलं की नॉलेज हा जर राजा असेल तर प्रेझेंटेशन हा राजाचं मुकुट आहे. त्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन अधिक प्रभावी असायला पाहिजे. त्यामध्ये सादरीकरण नीटनेटकं असायला पाहिजे. त्यामध्ये आपण वाचनीय व स्पष्ट हस्ताक्षर, आपलं हस्ताक्षर जसं काय असे ना पण ते स्वच्छ असायला पाहिजे. त्यानंतर हेडिंग असतील, सब हेडिंग, बुलेट्स, डायग्राम याचा प्रभावी वापर करायचा आहे. काय तर उत्तरामध्ये हेडिंग, सब हेडिंग, बुलेट्स, डायग्राम, त्याचबरोबर फ्लोचार्ट आणि स्पेसिंग, मार्जिन नीट लक्षात ठेवून आपल्याला काय करायचे, हे करायचं आहे. ज्याप्रमाणे उत्तरपत्रिकेचं लेआउट आहे त्याच्या बाहेर आपलं उत्तर जाता कामा नये, ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवायच्या आहेत. यामुळे काय होईल, परीक्षकावर तुम्हाला तुमचा सकारात्मक प्रभाव पडेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्याची शक्यता वाढेल बघा. त्याचबरोबर सुंदर सादरीकरण म्हणजे हाफ सक्सेस. त्यामुळे आपलं काय करायचं, सादरीकरण प्रेझेंटेशन इतकं प्रभावी असायला पाहिजे की तुमचं तिथंच अर्धयश मिळून जाईल. त्यानंतर बघा, आता परीक्षा म्हणल्यावर सर्वांना मानसिक तणाव येतो, टेन्शन येतं, पण ह्या बाबी कुठेतरी बाजूला ठेवून आपण परीक्षेला सामोरे जाणं गरजेचं आहे. मग मानसिक तणाव आणि थकवा व्यवस्थापनासाठी आपण काय करू शकतो, परीक्षा दरम्यान मानसिक तणाव आणि थकवा ही नैसर्गिक वस्तू नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो की बाबा ही नैसर्गिक बाब आहे. काय परीक्षेमध्ये टेन्शन येणं, थकवा येणं, यासाठी आपण काय करतो, शॉर्ट ब्रेक घेऊ शकतो. त्याचबरोबर डीप ब्रेदिंग करू शकतो. डीप ब्रेदिंग एक्झरसाइज करायचे, शॉर्ट ब्रेक्स घ्यायचे. याच्यामुळे आपलं काय होईल, थकवा व्यवस्थापन होईल. त्याचबरोबर आपल्याला परीक्षेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आत्मविश्वास ठेवायचा आहे. त्याचबरोबर काम ॲटिट्यूड, त्याबरोबर छोटे टार्गेट निश्चित करायचे आणि वेळोवेळी आपली प्रगती तपासायची आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपलं जर योग्य धोरण असेल तर आपण मुख्य परीक्षेत ॲक्युरसी, मॅनेजमेंट आणि प्रेझेंटेशन आणि मेंटल कंपोजर या गोष्टी वापरून आपण काय करू शकतो, यश मिळू शकतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बाबा ॲक्युरसी, मॅनेजमेंट, त्याचबरोबर प्रेझेंटेशन आणि मेंटल कंपोजर ह्या गोष्टी ह्या आपल्या यशाच्या गुरुकिल्ली आहेत. याकडे कदापि दुर्लक्ष करू नका. त्यानंतर पुढे बघा, आता ॲक्च्युअली पेपरमध्ये आपली रणनीती कशाप्रकारे असायला पाहिजे, संपूर्ण पेपर कशाप्रकारे टॅकल करायला पाहिजे, यासाठी आपण काही टेक्निक डेव्हलप केलेले आहेत. मग त्या टेक्निक्सकडे लक्ष देऊ. मग या टेक्निक्सचा विचार केला तर सर्वप्रथम काय करायला पाहिजे आपण, तर मी आधी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नासाठी सरासरी वेळ निश्चित करायचा आहे. काय तर मी हा प्रश्न किती वेळात सोडवणार आहे, त्यासाठी किती शब्द लिहिणार आहे, हे आपल्याकडे ऑलरेडी तयार असायला पाहिजे. त्यानंतर बघा, शेवटची 15 मिनिटे फक्त पुनरावलोकनासाठी राखून ठेवावीत. आता सपोज आपला 3 तासाचा पेपर आहे, पण त्या 3 तासाच्या शेवटच्या 15 मिनिटामध्ये आपल्याकडं आपण काय लिहिले, रिव्हिजन यासाठी असायला पाहिजे. काय चुका झाल्यात, कुठं अंडरलाईन राहिल्यात का, कुठं काही मिसिंग झाले का, या बाबीसाठी आपण ते 15 मिनिट राखून ठरायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण पेपरचं नियोजन करायला पाहिजे. त्यानंतर कठीण प्रश्नावर अडकू नका, पुढे जा, नंतर परत या. आता इथं एक गोष्ट लक्षात सांगायची, बाबा कोणताही प्रश्न इगोवर घेऊ नका. कारण कठीण प्रश्न आला त्याला स्किप करून तुम्ही पुढच्या प्रश्नावर जा आणि सोपे प्रश्न आधी टॅकल करा. त्यानंतर परत येऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. सरासरी उत्तर देखील गुण मिळवून देतो. आपल्या आजच्या सेशनमध्ये मी सर्वात महत्त्वाची बाब सांगणार आहे, ती म्हणजे जितके प्रश्न विचारतील आयोग, 20 प्रश्न असतील किंवा आता हे नवीन पॅटर्न असल्यामुळे आयोग किती प्रश्न विचारेल हे तुर्तास कुणाला माहीत नाही, परंतु जितके प्रश्न विचारतील तितके प्रश्न आपल्याला सोडून यायचे आहेत ॲट एनी कॉस्ट. त्यामुळे
आपल्याला काय करायचं आहे, जेमतेम जशा प्रकारे आपल्याला जमेल त्या उत्तराच्या संबंधित सर्व नॉलेजचा वापर करून आपल्याला उत्तर लिहायचे. मग त्यामध्ये फ्लोचार्ट डायग्राम वापरून आपल्याला कुणीही पद्धतीमध्ये एक पेज पूर्ण करून यायचं आहे. त्यानंतर आवडत्या प्रश्नावर वेळ खर्च करू नका. आता तुम्हाला जर एखादा प्रश्न आवडला असेल मग तिथेच लिहित बसले का हो? मग तसं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, सर्व प्रश्नांना व्यवस्थित जस्टिस द्यायचं आहे. त्यानंतर पुढे पूर्णतेपेक्षा संपूर्णतेवर भर द्या. म्हणजेच एकच प्रश्न क्वालिटी लिहिण्यापेक्षा सर्व प्रश्न ॲव्हरेज लिहून आला तरी चालेल, परंतु संपूर्णतेवर तुमचा भर असायला पाहिजे. त्यानंतर बघा, आपण लिहिले उत्तर घाईघाईत लिहिलेले वाटू नये याकडे लक्ष द्या. काय होतं, जनरली कमी टायमामुळे आपण उत्तर घाईघाईत लिहितो, मग ते पुढे परीक्षकाला जाणून देऊ नका. त्याच घाईमध्ये का होईना पण व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढे बघा, घड्याळावर सतत लक्ष ठेवा. दर 4-5 प्रश्नानंतर वेळ तपासा. आता टाईम मॅनेजमेंट ही तितकेच महत्त्वाचं आहे. आपण लिहित असतो, आपल्याला वाटतं आपला वेग बरोबर चाललेला आहे, परंतु आपण कुठेतरी मागे पडलेला असतो. त्यामुळे दर 4-5 क्वेश्चननंतर वेळ चेक करायला पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, लांबलचक प्रस्तावना समारोप टाळायचा प्रयत्न करा. खूप मोठ्या प्रस्तावना, खूप मोठे समारोप लिहिण्याचा प्रयत्न करू नका. 3-4 जेमतेम 3-4 ओळीच इंट्रो आणि कन्क्लुजन करायला पाहिजे. त्यानंतर शक्यतो थोडक्यात मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जागेचा प्रभावी वापर करा. यामध्ये स्वच्छ, स्पष्ट आणि व्यवस्थित लेखन करण्याचा प्रयत्न करा. जी तुम्हाला जागा प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये काय करायला पाहिजे, स्वच्छ, स्पष्ट आणि व्यवस्थित लेखन कशा प्रकारे होईल याचा आपला अट्टहास असायला पाहिजे. थोडक्यात मुख्य परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उत्तम लेखन पुरेसे नसून त्याचबरोबर अचूक नियोजन, रणनीती, मानसिक शिस्त ही तितकीच महत्त्वाची आहे. उत्तर लेखन तर मस्ट आहे, त्याचबरोबर अचूक नियोजन, रणनीती आणि मानसिक स्थिती ही या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. जो उमेदवार संपूर्ण पेपरमध्ये आत्मविश्वासाने संतुलित वेगाने जो उमेदवार संपूर्ण पेपरमध्ये आत्मविश्वासाने संतुलित वेगाने आणि नियोजन पद्धतीने पूर्ण करतो तो अंतिमतः अधिक गुण मिळवतो. अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण थोडक्यामध्ये एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी आपली कशा प्रकारे असायला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या परीक्षेमध्ये तुम्ही सर्वांनी दाखवून द्या की तुमच्यामध्ये काय कॅलिबर आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू. धन्यवाद.